जय महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणातून दिल्लीतून थेट उद्धव ठाकरेंसाठी या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा महामेरू असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे थेट दिल्लीच्या तख्तावरती महाराष्ट्राचा मराठी व्यक्ती, देशाच्या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पदावरती. बघूया सविस्तर बातमी काय ती नेमकी. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव संपूर्ण देशाच्या तख्तावरती खूप मोठ्या आदराने घेतले जात होते. भारतीय जनता पार्टी असो आणि आता राष्ट्रीय काँग्रेस देखील उद्धव ठाकरे यांना त्या प्रकारे मान सन्मान देताना आपण प्रत्येक वेळी पाहत आलो आहोत. आता देशाच्या बहुतांश राज्यातील मोठमोठ्या विधानसभेच्या निवडणुका पार होतील. या निवडणुकांच्या दरम्यान महाराष्ट्रासह देशभरामध्ये सध्या इंडिया आघाडीची पिछाट महाराष्ट्रामध्ये झालेली आपण सध्या पाहिली होती. परंतु यानंतर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा उदय होतोय असे चित्र सध्या देशाच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. सध्या इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधीकडे असल्यामुळे देशाच्या राजकारणातून बहुतांश प्रादेशिक पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची चुणूक एकदा बघा, ठाकरेंची झलक एकदा बघा. हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला पहिल्यांदा तुम्ही दिल्लीच्या तख्तावरती इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरती बसवा, म्हणजे देशाचं राजकारण पूर्णपणे बदलेल अशी सध्या मागणी शिवसेनेकडून केली जात असतानाच आता त्याला दुजोरा मिळतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या तख्तावरती सर्वात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता सध्या आता निर्माण झाली आहे. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे देखील सध्या उद्धव ठाकरेंचा चेहरा इंडिया आघाडीसाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा ठरू शकतोय. महाराष्ट्रातून शरद पवारांच्या नंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व देशासाठी आरोग्यदायी, आशादायी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे बहाल करून आगामी संपूर्ण देशातील निवडणुका लढवाव्या असा एक कल सध्या देशाच्या विविध प्रादेशिक पक्षाकडून येतोय. त्यामुळे ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचं आता आम आदमी पार्टीचे केजरीवाल देखील या स्पर्धेमध्ये आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळते आहे. त्यामुळे आगामी काही दिवसातच उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या तख्तावरती सर्वात मोठी जबाबदारी मिळेल. मराठी माणूस सर्वात मोठ्या पदावर जाईल. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया व्यक्त व्हा. ठाकरे जबाबदारी पेलतील? प्रतिक्रिया द्या.